तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी चालले शिखर शिंगणापूरला आणि जागृत देवस्थान आहे आणि तिथं तुम्ही जो नवस मागितलाय तो पूर्ण होतोच. आणि माझे खूप जास्त अनुभव आहेत आणि मी जसं मला कळायला लागले तसं मी महादेवांचीच सेवा करते, पूजा करते. आणि आमच्या घरापासून फक्त 20 किलोमीटर आहे मंदिर. लहानपणी आहे ना, आम्ही महाशिवरात्रीला चालत जायचो घाटातून आणि खूप छान वाटायचं चालत जायचो त्यावेळेसला. आणि मी एकदा नवसही केला होता, त्यावेळेसलाही मी चालत गेले होते घरापासून. आणि तुम्हाला वाटत असेल की चालत जायला 20 किलोमीटर काही जास्त नाही, पण असं काही नाही. कारण तिथं घाट आहे. कारण अर्ध्यापर्यंत तर आपण चालत जाऊ शकतो, गाडीवर जाऊ शकतो, त्याच्यानंतर घाट आहे आणि घाटात चालतच जायला लागते. गाडीसाठी पण रोड आहे, पण जर मी नवस बोलले होते की चालत येईल तर मी चालतच गेले होते. आणि इतके पाय दुखत होते काय सांगू. आणि नंतर म्हणजे तिथं पोहोचल्यानंतर इतकं छान वाटलं की असं वाटलंच नाही की मी चालत होते. कारण आम्ही सकाळी 7ला घरातून निघालो होतो, दुपारी 1 ते 2च्या दरम्यान आम्ही तिथं पोहोचलो होतो. तर आम्ही 2 ठिकाणी जातोय, शिखर शिंगणापूरलाही जातोय आणि कुणी ऐकलं असेल तर गोंदवलेला सुद्धा जातोय, गोंदवलेकर महाराजांना. आणि जे सातारा जिल्ह्यात आहेत त्यांना माहितीच असेल गोंदवलेकर महाराजांचं मंदिर, जे की खूप जास्त सुंदर आहे. तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळेलच. आणि खरं सांगायचं तर आम्हाला फक्त शिंगणापूरला जायचं प्लॅनिंग होतं आमचं येता येता, कारण माझं दहिवडीला काम होतं. आणि ज्यावेळेसला मी जॉबला इथं होते दहिवडीत, त्यावेळेसला माझं अकाउंट इथं काढलं होतं, त्या संदर्भात जरासा माझं बँकेत काम होतं म्हणून आम्ही चाललो होतो. पण मग नंतर ठरवलं की आता जातच आहे तर आपण गोंदवल्यालाही जाऊया, कारण मी गोंदवलेत राहिलेले आहे. आणि आणि आम्ही रोज संध्याकाळी गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरामध्ये आरतीला जायचो आणि आरती केल्यानंतर जेवण पण असायचं तिथं. तर आम्ही रोज संध्याकाळी जेवण करायला तिथंच जायचो. 7-7:30ला जेवण असायचं त्यावेळेसला. आणि माझी मैत्रीण आणि आम्ही दोघी होतो तिथं राहायला त्यावेळेसला. आणि तुम्ही डोंगर बघू शकता, आता थोडेसे सुकलं आहे, म्हणजे सगळं असं हिरवळ जास्त नाही आहे. पण पावसाळ्याच्या दिवसात इतकी छान हिरवळ असते, इतकं छान बघायला हे वाटतं ना. पण आता उन्हाळा आहे, पाण्याची सगळीकडंच कमतरता आहे. आणि मान तालुक्यात थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते, कारण मी तिकडं राहून आले त्यामुळं. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. दोन्ही मंदिरं खूप जास्त सुंदर आहेत. तुम्ही सातारा जिल्ह्यातील असाल तर नक्कीच जाऊन या, आणि सातारा जिल्ह्यात असतील तर त्यांना माहितीच असेल. पण जे बाहेरचे पण आहेत महाराष्ट्रातले, ते एकदा इथं नक्कीच येऊन जा. तुमची जी काही इच्छा आहे ना ती पूर्ण ह्या मंदिरात होतेच. कारण मी आजपर्यंत जी काही माझी इच्छा आहे, नवस आहे जो मागितला आहे आणि पूर्ण झाला नाही असं कधीच झालं नाही. म्हणून मी म्हणते तुम्ही एकदा इथं नक्की या, तुमचा नवस इथं पूर्ण होईलच. आणि काही नाही, फक्त श्रद्धेने आपल्याला काहीतरी देवाला मागायचं असतं. असं काही नाही की तुम्ही म्हणसाल मला 1,00,000 रुपये मिळू दे, 2 लाख मिळू दे, पण आपल्याला कष्ट हे करावेच लागतात. तर आम्ही पहिल्यांदा गोंदवल्यात गेलो आणि गोंदवल्यात गेल्यानंतर ही साईडला अशी दुकानं आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथली एक गोष्ट मला खूप जास्त आवडते, ते म्हणजे इथं आहे ना, आपण लापशी जी बनवतो ना त्याची लापशी मिळते, म्हणजे त्याचे जे गहू असतात ना ते मिळतात. आणि त्याची लापशी घरी बनवली ना खूप छान होते. आणि माझी आई दरवेळेस तिथून घेऊन येते आणि माझ्यासाठी पण देते. मग पण ह्या वेळेस काय माहिती माझ्या लक्षातच राहिलं नाही की आपल्याला ते घ्यायचं आहे म्हणून. पण तुम्ही जर इथं आला ना तर ते गव्हाची लापशी नक्की घ्या आणि घरी लापशी करून बघा. जशी मंदिरात लापशी बनते ना, बिलकुल तशीच लापशी इथं तुम्ही घरी पण बनवू शकता. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि आम्हाला जायला थोडासा उशीर झाला होता. 12 ते 2 या दरम्यान जेवण चालू होतं इथं. आणि आम्ही काहीतरी 15-20 मिनटंच अगोदर गेलो होतो. पहिल्यांदा आम्ही दर्शन करायला गेलो आणि दर्शन 10 ते 15 मिनटातच झालं, कारण जास्त गर्दी नव्हती. आणि पौर्णिमेला इथं जास्त गर्दी असते. आता जर आपण आधीमध्ये गेलो तर जास्त गर्दी नसते. आणि आम्ही पहिलं हातपाय धुतले आणि नंतर मग आम्ही मंदिरात गेलो. आणि हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता, खूप जुनं मंदिर आहे. आणि त्यांनी इतकं छान केलं आहे ना, म्हणजे इथं म्हणजे अगोदरपासूनच छान आहे. पण बघा, इतक्या उन्हाचे दिवस आहेत आणि वरून त्यांनी कसं ते नेट बांधलेलं आहे, जेणेकरून ती फरशी आहे ना बिलकुल पायाला भाजत नव्हती. नाहीतर अशा फरशीमध्ये चालायचं किती अवघड होऊन जातं, कारण आपण चप्पल काढूनच मंदिराकडे जातो. तर त्यांनी ही पण खूप सोय चांगली केलेली आहे. आणि आतला काय मी व्हिडिओ घेतला नाही, कारण तिथं व्हिडिओला शूटिंग म्हणजे व्हिडिओ शूटिंग करून देत नाहीत म्हणून. आणि दर्शन घेऊन आल्यानंतर मग आम्ही इथं गेलो होतो. दर्शन केल्यानंतर इथं नाही का थोडंसं बसण्यासाठी जागा आहे. जर तुम्हाला जप करायचा असेल, शांत मन करायचं असेल तर इथं जाऊन तुम्ही बसू शकता. खूप शांतता होती इथं. आणि 10 मिनटं बसलो पण खूप छान वाटलं तिथं बसल्यानंतर, मन शांत झालं. त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो आणि जेवण करायला लाईनमध्ये फक्त 5च मिनटं बाकी होती 2ला, त्यावेळेसला आम्ही तिथं पोहोचलो. आणि
खरंच म्हणजे इथला प्रसाद मिळणं पण खूप पुण्याची गोष्ट आहे बरं का. नाहीतर आम्ही आलो आणि त्याच्यानंतर हे बंदच झालं, कारण करेक्ट 2ला ते बंदच होतं. मग प्रसाद घेतला आणि खरंच खूप जास्त छान प्रसाद होता. आणि इथला प्रसाद तर मला माहितीच आहे, कारण मी तर माझी मैत्रीण आणि मी आहे ना, आम्ही दोघी रोज संध्याकाळी इथं जेवण करायला यायचो. कारण आम्ही दोघीच होतो आणि काय स्वयंपाक करणार दोघींसाठी रोज, म्हणून आम्ही काय करायचो, इथं राहायला होतो, जॉबला होतो आम्ही दोघीही. त्यावेळेसला आम्ही इथंच जेवायला यायचो. रोजचं संध्याकाळचं जेवण आमचं इथंच असायचं आणि एकच टायमिंग आम्ही स्वयंपाक करायचो. आणि इथं आहे ना प्रसाद दुपारी पण मिळतो. दुपारी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान काहीतरी मिळत असेल. आता जर टायमिंग चेंज झालेला संध्याकाळचा असेल तर मला माहिती नाही. पण दोन्हीही टायमिंग तुम्हाला इथं प्रसाद मिळतो. आणि राहण्याची किती छान सोय केलेली आहे तुम्ही बघू शकता. जर तुम्ही लांबून आला आणि तुम्हाला इथं राहायचं आहे, तरीही राहण्याची खूप छान सोय केलेली आहे. खूप जास्त स्वच्छता असते इकडं. तुम्ही बघू शकता किती छान आहे सगळं ते. आणि इथं आल्यानंतर इतकं मन शांत होतं ना, खरं सांगते. आणि पाय बिलकुलच भाजत नव्हते. तुम्ही बघू शकता सगळे बिना चप्पलचे चालत आहेत, पण पाय बिलकुल भाजत नाही आहेत. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो गोशाळा बघायला. आणि इथं आहे ना गोशाळेमध्ये गायी आहेत आणि गायांची नावं आहेत ना, सरस्वती, यमुना, जमुना अशी नावं दिलेली आहेत. आणि आत्ता ते बंद होतं, कारण दुपारचं हे बंद करतात, नाहीतर आतसुद्धा जाऊन देतात इथं बघायला. आणि सगळ्या नद्यांची नावं आहे ना ह्या गायांना दिलेलं आहे. ते खूप छान वाटतं बघायला गेल्यानंतर. आणि तिथं नावंसुद्धा बघून खूप जास्त चांगलं वाटतं. आणि इथं स्वच्छतागृहसुद्धा होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं इतकी गर्दी असते, पौर्णिमेला तर उभं राहायला जागा नसते, तरीसुद्धा इथं खरंच खूप जास्त स्वच्छता ठेवलेली असते यांनी आणि सगळं क्लीन असतं. आणि त्याच्यानंतर आतमध्ये अशा प्रकारची झाडं पण आहेत, गार्डन आहेत छोटी छोटी, जेणेकरून माणसं इथं सावलीला बसू शकतात. आणि आता इथं 2 आजोबा तर ह्याच्या खाली झोपले सुद्धा होते झाडाखाली, छान थंड हवा होती म्हणून. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो थेट शिंगणापूरला. आणि सातारा जिल्ह्यामध्येच दोन्ही पण मंदिरं आहेत बरं का. तर त्याच्यानंतर हे शिंगणापूर आहे ना, आमच्या घरापासून तर 20च किलोमीटर आहे. आणि चालत यायचं असलं तर थोडासा वेळ लागतो. आणि जर तुम्ही गाडीने येत आहे तर गाडी डायरेक्ट मंदिरापर्यंतही जाते. आणि टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल तरीसुद्धा मंदिरापर्यंत गाडी जाते, तुम्ही जाऊ शकता. पण महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात गाडी थोडीसं वर जायचं म्हटलं की प्रॉब्लेम येतो, कारण खूप जास्त गर्दी असते म्हणून. आणि आम्ही असंच आधीमध्ये चाललो आहे, त्यामुळं इथं जास्त गर्दी नाही आहे आत्तासाठी तरी. पण आम्ही ज्यावेळेसला गेलो होतो त्यावेळेसला लाईनमध्ये सुद्धा आम्हाला जास्त उभं राहायला लागलं नाही आहे. 10 ते 15 मिनटातच दर्शन घेतलं आम्ही. कारण गर्दी नसलं की लगेचच दर्शन होऊन जातं. तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर तुम्ही इथं अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर मुलांना दोन्ही टिका लावून घेतला. आणि माझ्या मुलाला तर खूप जास्त, बारक्याला लगेच आवडतं बरं का. मोठ्याला काही कळालंच नाही. मी म्हटलं थांब तुला टिका लाव. त्याच्यानंतर बारका लगेच तयारच असतो त्याच्या मागं. आणि लावल्यानंतर तो खुश पण झाला होता की मला टिका लावलाय म्हणून. आणि तिथं गेल्यानंतर पुजारी तिथं असतात, ते विचारतात तुम्हाला अभिषेक करायचा आहे का म्हणून. तर ते पैसे घेतात तिथं. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्हाला जर अभिषेक घालायचा असेल तरच घालू शकता. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा विचारतात मंदिरात की तुम्हाला अभिषेक घालायचा आहे का म्हणून, कारण ते अभिषेकाची लाईन वेगळी लावतात आणि दर्शनाची वेगळी अशी असते. पण जर तुम्ही दर्शनाच्याच लाईनने गेला आणि अभिषेक घालायचा आहे म्हटला तर अभिषेक लवकर होतो. कारण जी दर्शनाची लाईन आहे ना, ती लवकर पटपट दर्शन करून निघतात. आणि आपल्याला अभिषेक घालायचा असेल तर आपण तिथं लगेच अभिषेक घालून पण निघू शकतो बाहेर, असं असतं. त्यामुळं आम्ही कधीही गेलो तरी दर्शनाच्या लाईननेच अभिषेक घालतो आतमध्ये गेल्यानंतर. आणि इथं काय खासियत असेल काय माहिती, पहिली मंदिरं इतकी छान बांधलेली आहेत ना, आत गेल्यानंतर जसा AC असतो ना, तसंच बिलकुल थंडावा, असं थंड थंड वातावरण वाटतं. आणि मंदिरात आल्यानंतर खरंच चांगलंच वाटतं. आणि आम्ही पहिलं महाशिवरात्रीला तर इथं चालत यायचो, त्यावेळेसही खूप छान वाटायचं. आणि आता ज्या वेळेसला आम्हाला सुट्टी मिळते, मला वाटतं वर्षात 1 ते 2 वेळा तरी आम्ही इथं महादेवाला येतच असेल. कारण आम्ही जास्त सुट्टीला येत नाही. आणि ज्या वेळेसला येतो त्यावेळेसला माझा हट्टच असतो की आपण शिंगणापूरला जायचंच असं. तर मी माझ्या भावाला घेऊन गेले होते बरोबर. आणि त्याची गोष्ट सांगते, इतकी गरमी आहे आणि ह्या माकडानं आहे ना, गाडीत AC चालू असताना सुद्धा आहे ना, पूर्ण रस्त्यामध्ये गाडीची जी खिडकीची काच आहे ना ती खोलून बसला होता. त्याच्यामुळे इतक्या आज उन्हाच्या झळया खाल्ल्यात, आता काय सांगू. आजच्यासाठी बस इतकंच. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.